तर IPL मॅच आणि मसाल्यांच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रोजच्याच आपल्या IPL मध्ये मॅच मधल्या काहीतरी वेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करत असतो. आज चर्चेसाठी पराग माझ्यासोबत आहे. तर आजच्या चर्चेचा विषय म्हणजे आपला एक खास प्लेअर पुन्हा एकदा मैदानावर परतलाय. खऱ्या अर्थानं परतलाय कारण ऋषभ पंत दमदार फॉर्ममध्ये. म्हणजे अपघातानंतर आता जवळपास वर्षाच्या वर्षानंतर पुन्हा मैदानावर आल्यानंतर तो एकदम चांगली कामगिरी करताना दिसतो. त्यामुळे बऱ्याच भारतीय फॅन्सना आनंद झालाय. तुला काय वाटतं आणि कशी वाटते तुला? तो बराच काळानंतर जो अपघात झाला बरोबर 2 वर्षानंतर तो मैदानात उतरत आहे आणि 2 वर्षानंतर त्याने दमदार कामगिरी केली आहे. लागोपाठ 2 हाफ सेंचुरी मारल्यात त्याने. अधिक चांगली कामगिरी तो अजून पुढे पण चालत होते. अजून पुढे T20 वर्ल्ड कप येतोय, त्यासाठी पण अजून त्याचं सिलेक्शन अजून तरी झालेलं नाही. हे सगळं बरोबरच आहे, पण ऋषभ पंत जेव्हा टीममध्ये असतो, टीमचा माहोल जेवढा हक्कीमारा असतो तेवढा टीमसाठी पण चांगला असतो. आणि आता जर 2 वर्षानंतर तो अपघातानंतर टीममध्ये जॉईन होतो तर तो तेवढा मॅच्युअर होईल का? काय बदल वाटतो त्याचा? म्हणजे बदल असा बोलू शकतो कारण की ऋषभ पंत ज्या परिस्थितीतून परत आलाय जो त्याचा अपघात होता फारच सिरियस अपघात होता. म्हणजे एका प्लेअरला किंवा एखाद्या क्रीडापटूसाठी अशा इतक्या गंभीर अपघातातून परत मैदानावर येणं खूप मोठी गोष्ट आहे ती त्याने केली आहे. आणि याचा कुठेतरी त्याच्या माइंडवर नक्कीच परिणाम झाला असेल. म्हणजे काय म्हणतात जेव्हा अपघाताच्या आधीचीच गोष्ट म्हटलं त्याने ते जाबाचं मैदान मारलं असेल तर त्याने ती कामगिरी केली त्या सगळ्यामध्ये इतक्या चांगल्या लेवलला होता. त्यात अपघातामुळे पूर्णच मागे फेकला गेला. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष तो मागे गेला. जे रेकॉर्ड्स असतील त्याचा खेळ असेल त्याची प्रॅक्टिस सगळंच काही थांबलं एवढ्या काळात. त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम झाला असेल. पण अख्ख्या 2 मॅचेसमध्ये तरी असं कुठे दिसून आलेलं आहे. पण एक हलकीची गोष्ट एका ह्याच्या आधीच्या मॅचमध्ये दिसून आली. आउट झाल्यानंतर डगआउट जाताना त्याने त्याची बॅट साईड स्क्रीनला मारलेली. अर्थात मॅच जिंकायची होती तुझ्या टीमला कॅप्टन होता तो चांगला लेट दिसत होता किंवा आउट झाला. मग ह्याचा कुठेतरी त्याच्या माइंडवर परिणाम करायचा दिसून येते. म्हणजे ऋषभ पंत म्हणाल तर एकदमच खेळतो वृत्तीचा जसं आपण म्हणतो तसा आणि तो असा रागात कधी शक्यतो दिसत नाही. तर तसा झाला त्याच्यामुळे आता मॅचवर तर होईल तो, पण ओव्हरऑल त्याच्या खेळावर काही जास्त वाईट परिणाम नको होईल. तो जसा खेळतो वृत्तीचा होता फ्री माइंडने खेळतो तसाच खेळला तर टीम इंडियाला त्याला सगळ्यांनाच आपल्याला फायदा आहे असं मला तरी वाटते. आणि त्याने त्या फ्री माइंडने खेळायला बरोबर अजून चांगला फ्री माइंड अजून तो मॅच्युअर होऊन गेले. आपल्याला पुढचा धोनी त्यात बघायला मिळेल. तर नेमका आता पुढचा धोनी तर बघायला मिळतोय की ऋषभ पंत स्वतःच एक मोठं काय नाव करून दाखवते. तुम्हाला काय वाटतं आणि T20 वर्ल्ड कप मध्ये ऋषभ पंत त्याला फिक्स होईल का? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुन्हा.